असणार आहे पार्ट 2, कारण इथून खरे मोठे मोठे टर्न येणं सुरू होते आणि मेन माथेरानचा व्ह्यू इकडून सुरू होतो. इथे पुढे ना वेब किल्ल्यावर जाण्यासाठी हा एक स्पॉट आहे. इथून ट्रॅकमधनं तुम्ही ते स्पॉटवर जाऊ शकता. पुढे गेलात फिर हा बघा बंद आहे आता सध्या, कारण पावसाचं वातावरण आहे. दरड वगैरे कोसळू शकतं, त्यासाठी बंद ठेवलं आहे. पण अतिशय भारी असं तिथे गणपतीची मूर्ती दगडामध्ये कोरलेली आहे. खूप मोठी मूर्ती आहे. त्या लेवलला पण जर तुम्ही स्वतः तिथे असून जे बघण्यात आनंद घेऊ शकता ना, बघण्यात आल्यासारखी फिलिंग येते. आत्ता बघा धुकं चालू झालेलं आहे. समोरच्या गाड्या दिसून नाही राहिलेत. इतकं भयंकर धुकं आहे इकडे. काय कॅमेऱ्यामध्ये काहीच दिसत नाही. खालचं डोळ्यांनी दिसतंय आमचं नेरळ शहर. ए भुबू पूर्ण धुकं. पाऊस नसताना खरं तर थेंब थेंब पाऊस पडतोय, भिजतोय त्यात आम्ही. आता एवढं खतरनाक वातावरण झालेलं. हां, हिवाळ्याच्या वेळेमध्ये, त्या महिन्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी डिसेंबर ह्या महिन्यामध्ये तुम्ही येता ना, एवढा भारी व्ह्यू असतो. भिजणार सुद्धा नाही तुम्ही. आता पाऊस पडतोय त्याच्यामुळे पूर्ण ओलं झालं. आम्ही पण थंडी वाजायला लागली, कारण प्लॅनिंग नव्हतं वरती यायचं. अचानक फिरता फिरता आम्हाला वाटलं जरा धुकं आलंय, म्हणून म्हटलं जाऊन येऊ द्या. पण पाऊस पण जोरात चालू झालेला आहे. खूप मजा येते. भिजलोय, घरी जाऊन ताप येणार आहे. पण जो आनंद आहे, जेव्हा पट्टी काहीच नाही आहे. वरती याल तर तुमचा आनंद वाढत जाणार. जुमापट्टीचा फक्त एक असं स्पॉट आहे जिथे टाइमपास करू शकता. पण खरी मजा आहे ना ती माथेरानलाच आहे. इथे मेन टर्न आहेत 2-3 आहे, खूप रिस्की आहेत. तुम्हाला जास्ती करून इथे इकोच दिसतील, कारण न्यू ड्रायव्हरला बघा. आमचा न्यू ड्रायव्हर ॲक्च्युली स्कूटी आहे. थोडी गडबड होते स्कूटीमध्ये, पॉवर नाही आहे, जुनी झाली आहे. पण अख्खा भिजवला. हा म्हणतो भिजलोय. अरे भिजण्याचाच आनंद आहे भाई. थोडा वरती जाऊ. चल संपला आता काय सगळं संपला. ओला तर झालोय, पण मजा आली येऊन वरती. चलिए यश. भाई इको वाला डरा रहा है. नहीं थोड़ी है, हम इधर की है. सब नीचे मिलते हैं. आत्ता ड्रोन हवा होता DJI चा, काय व्ह्यू कॅप्चर करता आला असता.